नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या कोकणातल्या सुंदर वातावरणामध्ये। आम्ही कोकणात आलो काल आणि आज हा कोकणातला दुसरा दिवस आहे। आता आम्ही चाललोय मावशीच्या घरी। हे आमचं घर आहे, हे आहो आहेत आणि आम्ही आता चाललोय मावशीच्या घरी। माझी जी पुण्याची मावशी आहे तिचं गाव इथून 10 किलोमीटरवर आहे, तर तिच्याकडे निघालोय तिला भेटायला। ओके चलो बाय। गाडी इथे थोडी सावलीत लावली, आंब्याच्या झाडाची सावली आहे, कारण तिथे अंगणात खूप ऊन आहे आणि मग गाड्या खूप तापतात, गरम होतात, म्हणून मग गाडी इथे सावलीत लावली। हॉटेलला घेतलीस? नाही, मग एक बिस्लरी घ्या। तेच तिकडेच पुढे, धामणच्या पुढेच मावशीचं गाव। हो हळू घ्या, हळू घ्या, म्हणून पुढे बसत आणि मला व्हिडिओ पाठवा। हे सगळं पाहायला मिळतं असं मस्त। ते येताना फोनला रेंज आली, त्यामुळे दोघी जणी फोनवर बिझी आहेत आणि त्याचाच गोंधळ गाडीमध्ये चालू आहे। इथे आम्हाला मार्केटला यावं लागतं, इतकं लांब, म्हणजे जवळजवळ 4-5 किलोमीटर आहे। हे धामणन म्हणून एरिया आहे, तर इथे आम्ही मार्केटला येतो, म्हणजे भाजी घ्यायला किंवा किराणा वगैरे काय घ्यायचं असेल, लेफ्ट तर इथे यावं लागतं। इकडून चिपळूणला जायला रस्ता आहे आणि इकडून आता मावशीच्या गावी जायला लेफ्ट साईडला गाडी इथे पुढून। ठीक आहे, चालेल। तर इथून जायचं आहे। हा हे बस स्टॉप धामणांचा आणि राईट आणि आपल्याला राईट जायचंय। आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची खूप छान मूर्ती आहे। येताना मस्त काढूया त्याचा व्हिडिओ। मम्मी काय काय घ्यायचंय जाताना लक्षात ठेवा, राणी काय काय घ्यायचंय। तर मावशीच्या गावी आलोय। हे बघा इथे पोसरे राववाडी म्हणून जी आहे तिथे जायचंय मावशीच्या घरी। गावचे सगळे रस्ते एकसारखेच वाटतात, इथे होळी पेटवली वाटते। मम्मी इथं बघा, मला कन्फ्युज व्हायला होतं इथे गेल्यावर, मावशीच्या तिथे पुढे गेल्यावर इथे पुढे पुढे इथे मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा आंबे पडले होते या घरामध्ये आणि मावशी वरून जायचं बघत होती, गेट वरून उडी मारायला। मम्मा खाली ना जाऊ दे, बरोबर आहे। चला आता कलर चेंज केला। हा आम्ही इकडे गेलो, तिकडे सर झाला बघणार आहे मावशीचं घर आणि आम्ही आलोय मावशीच्या घरी। चला इथे गाडी पार्क केले आणि आता इथे चाललोय। पडाला इथे मस्त वाटतंय नजारा गावचा। नमस्कार। हो त्याला बघ कसं झोपवलाय काय रे। सर्वांसोबत गप्पा मारल्या आणि त्यामुळे मोबाईल हातात घ्यायला विसरले आणि पुढचा व्हिडिओ काही झाला नाही। त्यानंतर चहा प्यालो आणि आता घरी जाण्यासाठी निघालो।